नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर हा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे, कारण हे माझ्या प्रोफेशनच्या संदर्भात आहे. आज माझा लास्ट दिवस आहे माइंडस्पेसमध्ये. म्हणजे मी इकडच्या एका कंपनीमध्ये काम करायचो, 2.5 वर्ष काम केलं आणि 2 महिने आधी मी नोटीस पिरियडवर आलो आहे आणि मी तो जॉब सोडलेला आहे आणि आज तो लास्ट दिवस आहे. तर इकडे आजूबाजूला मस्त अशी जागा आहे, माइंडस्पेस मस्त आहे, पण बाकीच्या कंपन्या जसजशा प्रकारे आहेत. तर मी आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो आणि माझा लास्ट दिवस सेलिब्रेट करूया आणि ही आठवण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. गावात A few hours later. तर मी आत्ता आहे माइंडस्पेसच्या टर्फमध्ये. म्हणजे इथे क्रिकेट, फुटबॉल किंवा बाकीचे सगळे गेम्स होतात. कधी कधी आमचा ॲन्युअल फंक्शन पण इथेच व्हायचा आणि मस्त, बऱ्यापैकी मस्त आहे आणि खूप आहे तिथे असे टर्फ. विप्रो, IKS, गिब्स आणि ॲसेंचर असे सगळ्यांसाठीच आहे हे. तर तुम्ही कुठल्याही कंपनीत असाल तर तुम्ही इकडे बुक करून खेळू शकता. तुमच्या कंपनीचं बुक करा आणि खेळा. बाहेरच्या इकडे अलाउड नाही आहे आणि इथे दाखवण्यासारखं खूप काय, पण सगळंच मी आता काय दाखवू शकत नाही आहे. तर मग आता इकडचा परिसर बघून आपण आता ऑफिसमध्ये जाऊया, सेलिब्रेशन करूया आणि बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला ऑफिसच्या दाखवतो. चला जाऊया. तर आत्ता आपण ऑफिसमधल्या योगा रूममध्ये आलो आहे आणि हे आहे आमच्या ऑफिसचं योगा रूम. मस्त असं योगा मॅट टाकलं आहे. इकडे TV आहे, इथे बॉक्सिंग वगैरे सगळं होतं. आता मी तुम्हाला थोडा जिम दाखवतो थोडक्यात. तर मी आत्ता आहे ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये आणि माझा टोटल 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माइंडस्पेसच्या एका कंपनीमध्ये. तर एकंदरीत एक्सपिरियन्स चांगला होता, पण कॉर्पोरेटमध्ये काम करायचं म्हटलं तर संयम खूप पाहिजे. आता इथे गेस आवाज पण छान येत असेल, कारण हा पोड तसाच आहे, मीटिंगसाठीचा बनवलेला आहे ही जागा. आणि आतमध्ये आम्ही शूट्स नाही करू शकत, कारण क्लायंट डेटा हँडल करतो आम्ही, US डेटा. सो त्यासाठी सिक्युरिटी पर्पजने आम्ही फ्लोअरला यूज नाही करू शकत काहीच. तर म्हणून असा म्हणजे फ्लोअर नाही दाखवू शकत, पण बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नक्की दाखवतो. आता आपण जिम बघायला जाऊया आणि तिथून मग कॅफेटेरियामध्ये आमचा आता 4 वाजतील, तर कॉफी टाईम असतो सगळ्यांचा. तर कॉफी घेऊया, लेट्स गो. हा आहे बाहेरचा नजारा आणि हा आहे आमच्या ऑफिसचा जिम. चेस्टसाठीच आहे ही मशीन, बॅकसाठीची आहे. डम्बेल्स पण ठेवले तिथे. आणि हा माझा शेवटच्या दिवसाचा आउटफिट आहे.
तर हा नवीनच इनिशिएटिव्ह घेतलेला कंपनीने आणि हा नवीन जिम काढला. मस्त आहे. जे लोकांना म्हणजे बाहेर जमत नाही जायला ते इथे येऊन जिम करू शकतात. आणि हा 24 तास चालू असतो जिम. छोटा आहे पण मस्त आहे. योगा रूम पण आहे आणि हा पण आहे. तर एकंदरीत 5 आउट ऑफ 5. सगळ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जर असे जिम असतील ना तर बरे पडेल, हेल्थसाठी पण आणि बाकीच्या गोष्टींसाठी पण. चला तर मग आता 4 वाजायचा टाईम झाला आहे आणि सगळ्यांसोबत आपल्याला कॉफी प्यायची आहे शेवटची. मला ॲक्च्युली कंपनी सोडायची नाही आहे, पण आयुष्यात पुढे जायला काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतात, तर त्यातला हा एक की जावं लागेल. चला इमरोज, सतीश, A few hours later. आत्ता आपण माइंड स्पेस अर्बन फार्म. तर हे छोटंसं माइंड स्पेसचं फार्म आहे. ते तुम्हाला मी आता आतमध्ये जाऊन दाखवतो. चला जाऊया. आता हा भात लावलाय आणि 1.5 महिना आधीच लावली झाले. भरपूर अशी झाडं आहेत आणि इथे पण आहेत. इथे सगळे झाडं लावले आहेत आणि आतमध्ये थोडी छोटीशी नर्सरी सारखं पण आहे. भरपूर अशी झाडं लावली आहेत आणि इथे फुलपाखरं पण आहेत, मस्त उडत आहेत. तर ही आहे इकडची नर्सरी. मी काय इथले 90% लोक तर यांना माहिती पण नाही की माइंड स्पेसने असं काय इकडे तयार केलंय. मस्त असं आहे. इथे पक्षी तसेच फुलपाखरू वेगवेगळ्या प्रकारचे. आता मी नर्सरी पण बघितली, ती पण एक नंबर अशी नर्सरी होती आणि मजा आली. अजून इकडे भरपूर असे पक्षी येतात आणि त्यांची माहिती पण इथे लिहिली आहे माइंड स्पेसमध्ये. कधी जर तुम्ही इकडे इंटरव्ह्यूला आलात ना तर ह्या गोष्टी अशा बघत जा. इंटरव्ह्यू देऊन झाला तुम्ही फिरू शकता आणि इकडे खाऊ पण शकता. खायला खूप काही प्रकार आहेत इकडे अवेलेबल. चला आता आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि लॉग आउट करायचा पण टाईम होईल आता. येस, हात येतो मी. ए गायकवाड शेठ, पुढे नाही तसाही झालाय ना, आता जायचंच आहे. तर ह्या आमचा अड्डा चहा प्यायचा. आता मस्त शेवटचा चहा प्रणव सोबत प्यायलो. काय बोलतो प्रणव, कसं वाटतंय? जातोय मी आता. सर कसं माहिती का, तुम्ही म्हणजे तुम्ही माझे पहिलेपासून मेंटर होते, माझे टीचर होते. त्याच्यानंतर तुम्ही माझे चांगले मित्र झाले, नंतर आपली बॉन्डिंग वाढली. आता तुम्ही जाताय तर थोडंसं वाईट वाटतंय, पण कसं आहे माहिती का,
कुठेतरी जाण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं बरोबर आहे. आणि एव्हरी एंडिंग इज अ न्यू बिगिनिंग असं म्हणतात ना. येस येस. ठीक आहे, तुम्हाला आम्ही आनंदाने विदा करणार आहे, पण नक्कीच आपण आपली मैत्री अशीच जपत राहणार आहे आणि नक्की. पुढे पण नवीन ॲडव्हेंचर आणि नवीन ठिकाणी आपण भेटूच शुअर शुअर. असं म्हणून तुम्हाला मी निरोप देतोय. चाल चाल. थँक्यू. प्रणव माझा खास मित्र झाला. मी यांना ट्रेनर होतो. खूप लोक असे आहेत जे आत्ता व्हिडिओमध्ये नाही आलेत कारण भरपूर लोक सोडून गेलेत. नेहा असेल, कल्पिता आहे, शुभम आहे, अजून माझा मोठा ग्रुप होता, निशा वगैरे होती, रुही होती, हा आहे. आता टास्किंगमध्ये म्हणजे वेगळा ऑडिटिंग टीम होती माझी. नेहा अजून तिथे कोण आहे, रेनू होती, अनिश आहे, इम्रोज आहे, खूप लोक असे आहेत, स्नेहा आहे. या सगळ्यांची नावं आता नाही घेऊ शकत. आणि मेन म्हणजे माझी TL होती प्रिया. सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि माझ्या अप्पर लेवलचे मॅनेजमेंट होते, प्रभाकर सर, अजून जगजित सर, स्नेहल तारे मॅम, सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप सांभाळून घेतलं आणि खूप काही शिकवलं. 2.5 वर्ष माझे मस्त होते. तर आय गेस हा माझा पूर्ण एक्सपिरियन्स होता. पुन्हा कधीतरी मी एक्सपिरियन्स सांगेन, पण माझ्या ह्या कंपनीमध्ये काम करून मला खूप मजा आली. तर आय गेस हा व्हिडिओ आता इथं संपवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.